ज्योती पावणे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते। कशा सर्व मस्त ना मस्तच राहा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर तुम्ही विचाराला ताई कुठे चालल्या आहे, कशासाठी चालल्या आहे, कोणासाठी चालल्या आहे, कोणासोबत चाललेल्या आहे, तर मी पुढे सांगणारच आहे मी कुठे जात आहे। तर पण सर्वात प्रथम हे सांगते की या रस्त्याप्रमाणेच आपलं आयुष्य आहे की रस्त्यांना चालताना जसं प्लेन रस्ता लागतो, मग मध्येच खडतर रस्ता लागतो, पाऊस लागतो, ऊन लागतं, गार हवा लागते, तर गरम हवा लागते, पहाडं नद्या, त्याप्रमाणे हेच आपलं आयुष्य जे आहे चढ उतारासारखं आहे। तरीसुद्धा चढ उतार असेल, दुःख असेल, काही अडचणी असेल, त्यांना आपल्याला पार करून ते धैर्याने आणि जिद्दीने सहनशीलतेने पार करून आपली जी काही समस्या आहे, जे काही अडचणी आहेत त्या दूर करायच्या आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी आहे, दुःख आहे आणि ते आपल्याला हसत पार करायचं आहे। आणि तर सांगायची गोष्ट ही म्हणजे आम्ही चाललेलो होतो माझ्या सासऱ्यांच्या औषधीसाठी, आयुर्वेदिक औषधीसाठी। खूप दिवस झाले तब्येत बरी नसल्यामुळे तर चौघंजणं चाललेलो, माझे भासरे, माझे हजबंड, मी आणि सासरे। सोबतच माझ्यासाठी पण औषध घ्यायचं ठरलेलं होतं। आम्ही चाललो होतो मध्य प्रदेशमधील घोंडा डोंगरी म्हणून एक गाव होतं, त्या गावाच्या आतमध्ये परत एक गाव होतं, अशा ठिकाणी चाललेलं होतं। छान म्हणजे घाटाचा रस्ता होता, छान सुंदर पहाडं, खूप छान वातावरण होतं तिकडे। हे बघा, हे इथं बैतूल जिल्ह्यामध्ये येतं आणि घोडा डोंगरी गावामधून आतमध्ये हा रस्ता, खूप आतमध्ये गाव आहे, खेडा आहे, पण लोक तब्येतीसाठी, दुखण्यासाठी किंवा आपल्या समस्या घेऊन खूप दुरून येतात। तर ते आयुर्वेदिक औषध होतं, त्याच्यासाठी खूप सारे नियमसुद्धा होते, पथ्यसुद्धा होतं, ते पाळणार काय नाही पाळणार हे माहिती नाही, पण आम्ही औषध घेऊन आलो। तिथनं औषध घेऊन निघालो, पुढे मग ठेला दिसला छान पाणीपुरीचा, तर तिघांनी आम्ही पाणीपुरी खाल्ली। सकाळी थोडा नाश्ता करून निघालो, तेव्हापासून तसंच होतं आणि पाणीपुरी खाल्ली, म्हणून म्हटलं चला आता जेवण करायचं यांनी ठरवलं। तर 4-4:30च्या दरम्यान एका हॉटेलमध्ये छानशा जेवण करायसाठी थांबलो। छान असं तिथे जेवणाचा ऑर्डर द्यायला सांगितलं, आपापल्या आवडीनुसार ऑर्डर दिला आणि मी फ्रेश व्हायसाठी बॅक साईडला गेलं, तर छान तिथे शेत होतं, काही हिरवंगार होतं, काही सध्या रोपं आलेले होते, पण छान वाटत होतं। आणि ते इथलं बघितलं आणि आतमध्ये गेली आणि आवडीनुसार आपल्या मी तर काही ऑर्डर दिला नव्हता, ऑलरेडी त्यांनी ऑर्डर दिला होता, पण छान होतं सगळं जे काही मागवलं होतं। दाल फ्राय होती, छान भरीत होतं, छान होतं। आणि हे जे समोर दिसलेले आहे ते लाल टी शर्टवाले ते सासरे आहे, त्यांची आता जरी तब्येत चांगली दिसत असली पण आता सध्या परिस्थिती नाजूक आहे। फक्त एवढंच सांगणे आहे की स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, जपा। अशा प्रकारे माझा व्हिडिओ इथे एंड करते। आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा।